नमस्कार, मी निवेदिका पल्लवी। सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते, मी घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावाग, समजलं काय? सांगते तुम्हाला। आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला। आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना, का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली? यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं। काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात, सगळं संपलं। आणि जाता जाता काय म्हणले? तिच्या नवऱ्याला पकडलं। अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो, माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली। मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही या विषयावरती मी का बोलते, मी का बोलली प्रवीण भाऊ, मला सांगायचंय गटनेत्यांना, तुम्ही नव्हतात। या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला? अरे मी तर लढतच होते। यांच्या नेत्याने क्लीन चिट दिली। हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे। मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली, मी माझा स्टँड घेतला। क्लीन चिट कोणी दिली, कोणी मंत्री केलं ते सोडून द्या, पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना, माझ्या जातीची लागत ना, पातीची लागत ना, कोण लागत। ते समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली, मी त्याच्यावरती कायम राहिले। मी कोर्टात सुद्धा गेले। परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून 3 मुली आहे। मला वाईट वाटलं की 2-3 वर्ष मी हा लढा दिलाय, मी काय नाही सहन केलं, माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं। यांचे चेले चपाटे यांनी काही कमी त्रास दिला? तो सगळा सहन केला कशासाठी? एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे, एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे। पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली, विषय संपवून टाकला। तरी पण मी लढत होते। आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले?